बस्ती की बस्ती को तू ये हुल्लड़ का हैंडल दिला, टेंशन की आंटी को भी जनी की फैनी पिला, मच की मौसी को बोल चखने में काजू खिला। नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमच्या भावाच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि त्या दिवशी आपला एक ब्लॉग पाडणार होता पण तो पाडला नाही, कारण का आपला मेन इंट्रो राहिलेला, तो आज इंट्रो मी आज घेतोय। सो थोडं समजून घ्या, इथूनच व्हिडिओ आपली स्टार्ट होणार आहे। साधा चार्जर पाहिजे मला। आता नाही हे काय हे बघ, हे पॅकेट मी दोन घेतलेलं तुझ्या आधा लसूण पेस्ट दे। तर बघू शकता संध्याने भाजी बनवायला घेतले, तेल वगैरे तापत ठेवलाय। मी यायच्या अगोदर भात वगैरे बनवून मोकळा झालेला आहे संध्या आपला। तर बघू शकता बारक्या जणी पोपटी लावायला घेतल्या आता मस्तपैकी। अर्धा काम झालंय आपलं, तिकडे अर्धा जेवण चालू आहे। पाण्याने घेतला आपला पेंडा लावायला पोपटीसाठी, पाठी वगैरे लावून झालेत। पाण्यात पेटवतोय, पाण्याला आग लावायची सवय। हा, पाण्याला आग लावायची खूप सवय आहे। पाण्याने घेतला जाळ पेटवाला। याला पण दाखव, याला पण दाखव। ह्यो आपला गद्दार, आणि ह्यो गद्दार आहे आपला। गद्दार काल कबड्डीला आला नाही, काल आला नाही, त्यामुळे आम्ही मॅच जिंकलो, सेकंड नंबर मारला। हा त्याबद्दल धन्यवाद, त्याबद्दल धन्यवाद। मग आम्ही हारलो असतो सेकंड राऊंड 100%। या माणसामुळे आपला प्लॅन झालेला आहे। दादा धन्यवाद, आभार आहे तुमचा। आजच्या स्पॉन्सर आपला जयद खान, त्यात पण कमी पैसे दिलेत रडत रडत। ठीक आहे, चालतं तरी पण माझा काय संबंध आहे, तुम्ही घेऊ शकत होता। पण ह्या माणसावर कधी विश्वास नाही ठेवत ना, याच्या पुढे झालाय 2000 टेल्ली दिले आपल्याला त्या दिवशी। तर मस्तपैकी आग पेटलेली आहे, पोपटी आपली प्रॉपर शिजणार आहे। सगळी पोरं वाट बघतात। श्रीपाद तुला काय म्हणायचं आहे का? काहीतरी बोल भावा, पकाला असतोय आपला पोर। आमचा रेडर होता कालचा, थकलाय तो, बघू शकता। मोडला त्याला काल सगळ्यांनी मोडला त्याला, भरपूर चाप बीप मारला त्याला मस्तपैकी एकदम प्रॉपर। जय तुला कालच्या बद्दल काय म्हणायचं आहे का? मेरी गाडी लेट हुई, नहीं तो मैं पहिलाच नंबर मारता था, बाकी विशेष नहीं। जो मी चाप खाला। तर आपला मित्र तुषारची एंट्री झाली। तुषारने आणले थंडे वगैरे, शूट होता रे बाबा, शूट होता तुषारला आज, तर थोडा त्याला लेट झाला। नाही तर आपल्या सोबतच असतो कधी पण। थंडे घेऊन आला आपल्यासाठी मित्र आपला। तुषार तुला जायत बद्दल काय बोलायचं का? शिव्या दिल्या असत्या, पण आपला ब्लॉग फॅमिली वगैरे बघते त्यामुळे शिव्या नाही देऊ शकत। पण एकदम नीच पोरगा आहे, यायचं ना तो सांगायचं नाही ना, म्हणजे कशाला फोन उचलायचा नाही ना। हा 100%। एवढे थांबले त्यांना कॉल करतायत आणि आल्यानंतर मग तो श्रीपाद कोण हा जो ये हा याचा तुषार जयत ना आला म्हणून कोणाला घेऊन गेलो आपण? 10वी। मी तर बोलतो हा जेत नाही आले मारा आला। अरे मी आला पहिला मारला असता, दुसरा राऊंड पण असं मारून दिलं ते 100%। अरे वन साइड ना, तू वन साइड कित लावली असती, चला रे घरी, चला रे घरी। ही बात आहे। हा बाय मुरुड बिरुड सगळे टीम आलेल्या, प्रॉपर टीम होते। आणि
पुण्यावाला ना आपण बाहेर काढले. म्हणजे विचार कर आपले प्लेयर कसले हार्ड आहेत. हे बघ आपला रेडर. शंभर टक्के पैसे कट केले असे जायदने पाव आणले असते तर धंद्यात कोट नाही. एक तर अगोदरच पैसे कमी दिलेत माझ्यामुळं नाही. पुढच्या वेळेला तो 100% पैसे देईल. तर माझ्याकडून चुकी झाली. पुढच्या वेळेला माझ्याकडून 10 किलो चिकन जे पैसे देईल बस. दे ना भाई. गाडी लिहिलंय ₹1,00,000 की गाडी आहे. अरे हफ्ते कोण भरेगा? हफ्ते तू भरेगा. मी ₹1,00,000 की बस. तेरा इंजिनियर वो भी पार्टी देने वाला. अभी एक जागा मोजली ना लगेच पार्टी आपल्याला. नाही दिली का? तू करतो तू शिकतोय ना. शिकायला ये ना इथं. काय संबंध? शिकून झाला. मी कधी एक वर्ष आलो मी गेलो नाही सर्वेला. म्हणजे मध्ये मध्ये जातो फक्त. या भावाकडे ना डोरेमॉनचे गॅजेट आहेत. तो दाखवल तुम्हाला काढून. क्लासमध्ये फुल फेमस झाला का. दाखव भाऊ एक डोरेमॉनचा गॅजेट काढून. अरे लास्ट काला डिक्कीन ठेवला बोलतो. तर सगळे बसलेत मस्तपैकी खायला. पोपटी ओपन केले बघू शकता. आणि हा अंडा. एक अंडा जळलाय आपला. यो का झालं माहितीये का? यो कोण आहे माहितीये का? माझ्या बाजूचा यो. त्याला दे खायला तो. हे कांद्यामध्ये कोंबडी होते ती गेली पळून. चिकन वगैरे मस्त शिजलंय. संध्या चिकन शिजलंय का? एक नंबर. खातोय संध्या मस्तपैकी. सगळ्यांनी चिकनवर जोड घेतली आता. बिचारा आपला बारक्यात इथे मस्तपैकी ग्रिलिंग करतोय. त्यांनी स्वतः अड्डे ठेवले चिकनचे एक. तुषारने तर नुसती कांडण घेतले खायला. तुषार चांगला आलाय का? चांगला झाला. आता कसा माझा पोटात जाऊ दे. भूक लागली. बारक्याचा परवना चांगला आलाय का नियोजन? नंबर. नाकाला पाणी यायला लागलं. सगळा संपवले. पोपटी पूर्ण संपवले. श्रीनी घेतला पाला खायला. तर बघा श्रीपद अजून निवडतोय. आता तुला काय म्हणायचं तुला? आमचा डोरेमॉनला असतं गॅजेट नाही काढून दाखवी. सगळ्यांना गायब कर ना. तुझी लाईट काढ ना. बॉल लाईट काढ ती. गायब करा ना. आमचा योगेश दादा. आमचा योगेश दादा. नाद नाही करायचा. नाद नाही करायचा. नाद नाही करायचा. आमचा योगेश दादाचा नाद नाही करायचा. श्री तुला काय बोलायचं का योगेश बद्दल? आता आशूने आपल्याला जेवणासाठी लिंबू कापायला लावलेत आणि कांदा टोमॅटो कापून झालेला. आणि बिचारा आपला संध्या बिचारा एकटाच काम करतोय. ही सगळी बसलेली आहेत बघू शकता. आणि हो आपला डोरेमॉन.
आणि हा आपला मित्र मोबाईल मध्ये बसलेला पोरींचा लाडका लक्ष दे ना ओय. श्री. पण तुला काय म्हणायचं का श्रीबद्दल? आता ते नाही बोलतो, आपल्या योग्य दादाने आयोजन केलंय त्याच्याबद्दल एक नंबर आपल्या नियोजनाचा एक बादशाह. नंबर आहे. नियोजनाचा बादशाह कोण येतो? योगेश दादा. एकच वादा योगेश दोन दादा. दादा. एकच वादा योगेश दादा. दादा तोडता दाखवा. अरे दादाची हवा आमचा योगेश दादा. लाव ना गाणी लाव. दादाची हवा आमचा योगेश दादा. तर आता मी पण जेवतो, तुम्ही पण जेवायला या. आणि बघतो आता संदेशनी कसा जेवण बनवलाय, मी पण टेस्ट करून बघतो. बघूयात. संध्या वाढतोय आपल्याला की आता सगळे जेवायला बसलेत. ती हे घ्या ना आपली थंडा. जेवायला बसलेत मस्त प्रॉपर. तुषार कसं आहे जेवण? मस्त आहे. संदेशनी बनवला आपल्या भावाने. आणि हा एक भाव त्याचं नाव नाही मला माहिती. आणि आपला मित्र डोरेमॉन. भावा कसा आहे जेवण? कसं आहे बाबा, दादा? एवढं जेवण काय कसा? मला काय आताच आहे. आम्हाला काय, आम्ही लास्ट. मला कसं आहे जेवण? एकदम भारी झालाय. श्री तुला काय म्हणायचं श्री? जेवण कसं आहे? अथर्व. एकदम भारी. लिंबू पिळले आता. आपल्या इथं तर एकदम वाढणं चालू आहे. आशूने आणलाय थंडा वगैरे. जेवताना आशू थंडा पाजणार आहे सगळ्यांना. गोल घूमने की निंजा टेक्निक. डिंग 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 डिंग. बस आता. आता वरती झाला त्या. वेळेला पत्र खाली खाली काय फक्त पोटाचे ते बाहेर काढून नको नाही इकडे उडवशील. मॅटर झालाय. ब्लॉग मध्ये या तुम्ही. कॅमेरामॅन पुढे चल पुढे चल. कॅमेरा फोकस. हे बघा आता जेवण मी बनवलं यांना भांडी घासायला लावल्यात. तरी लागतेच बरं भांडी घासायला. आणि तू जायत ते भांडणं करायला लागलाय ना. ह्यो जायचं नाही रे भांडणं करायला लागलाय. मी नाही घासणार. बाबाऱ्यांचा श्री एक नंबर भांडी घासतोय. हे बघा त्याच्या घरी भांडी घासायला बाई आहे पण तो भांडी बघा कशी घासतो. याला म्हणतात कामाळू. याला बोलतात घरी बाई ठेवायची ना, बाहेर लोकांची भांडी घासायची. साऊंडवर नाही, साऊंडवर नाही.
तर मित्रांनो मस्त नाचून वगैरे झालेले आहे, सगळं थकलेले आहेत आणि मला सुद्धा घाम फुटलेला आहे. तर विचारूया आपण प्रत्येकाला कोणाचा काय काय एक्सपिरियन्स होता. श्रीपाद तुला काय बोलायचं आहे? एक्सपिरियन्स तर चांगला होता, फक्त मारली त्याची उदास आहे. आतरो तुला काय म्हणायचं आहे का? एकदम भारी झालं सगळं. बारक्याचा तुला काय बोलायचं आहे का? अशू तुला काय बोलायचे का? फक्त घरी सोडा. संजय 12 वाजत आले, त्यांना बोलता आता तुमच्या घरी जा, बस झाला. ही आपली शेकोटी विजून टाका, इथंच खेळ घालून करा. आता शैला तुला काय बोलायचे का? काय बोलू, माझ्याकडे शब्दच नाही. डोरेमॉन दादा आपल्याला काय बोलायचे का? मनाला आज वाटत. प्रणय दादा काय बोलायचे का? ब्लॉग एंड करतोय, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि श्री तुला काय बोलायचे का? अरे काहीतरी बोल. मित्राचा फोन चोरीला गेलाय, घेतला तर कोणीतरी यांच्यातलंच असेल पण सांगत नाही. तुषार तुला काय म्हणायचंय का? काय नाही, आता झालं सगळं आवरून. आता मला असं झालं काय कधी घरी जातो. दादा तुला काय बोलायचं का? परत एकदा तुम्हाला चान्स देतोय. काय नाही मोबाईल गेलाय तो फक्त शोधून द्या बस. 100% 100%. आणि गद्दार तुला काय बोलायचे का? आता बंद कर. नाही बंद कर आता बस. तर मस्तपैकी सगळ्यांनी एन्जॉयमेंट केलेलं आहे. आपली पार्टी पण एकदम प्रॉपर आणि नियोजन झालेलं आहे. आपला प्रणव दादा आणि संदेश दादा यांच्यामुळे सगळं प्रॉपर झालेलं आहे. आता इथेच ब्लॉग संपवतो. थांब 2 मिनिटं. सगळा नीट श्रीपादला झालाय, काहीतरी बोलायचे. सगळं नीट झालाय. फक्त एकाचा फोन हरवलाय, तो फक्त शोधायला आमची मदत करा. हा, तो पुढच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू होईल. फक्त त्याची शोधायला आमची मदत करा. तुम्ही पण कमेंट करा कुठे जागा वगैरे तुम्हाला माहिती असेल, बघितली असेल व्हिडिओ मध्ये, तर तुम्ही पण सांगा कुठे मोबाईल असू शकतो. आणि धन्यवाद. तुषारला काहीतरी बोलायचं आहे. आपले 2 ब्लॉग या पब्लिक सोबत झाले. तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा, पुढचा ब्लॉग आपण त्यांच्या सोबत करूया. नक्कीच याच मित्रांसोबत आपण ब्लॉग करूयात. अजून एक तुमच्या एक टास्क आहे का, तुम्ही एवढं दाखवलेल्या चेहऱ्यामधून ओळखा की कोणची गाण जास्त उदास होती. तर श्रीपादनी टिंब दिलेलं आहे, त्याच्यावर मी काय बोलू शकत नाही, ते तुम्हाला दिसणार नाही. पण इथेच मी ब्लॉग संपवतोय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला असंच सपोर्ट करत राहा. धन्यवाद. मस्ती की बस्ती को तू ये हुल्लड़ का हैंडल दिला, टेंशन की आंटी को भी